विष्णुमय सर्व वैष्णवासी खावी 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 रानी वहावा भार माथा रानी वहावा भार माथा भार माथा साधन संकट सर्वाला साधन संकट सर्वाला रानी वहावा भार रानी भावा लागे क्षीण अहं भाव भावा लागे क्षीण अहं भाव साधन संकट सर्वाला साधन संकट सर्वाला अहं भाव भावा लागे अहं भाव साधन संकट सर्वाला साधन संकट सर्वाला भाव तो कठीण वचन हे भेटावी 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 परिण छेदवे माया जाल परिण छेदवे माया जाल माया जाल सर्वाला साधन संकट सर्वाला माया जाल परिण छेदावे माया जाल साधन संकट साधन संकट सर्वाला तुका म्हणे वर्म भजनेची साकोरी तुका म्हणे वर्म भजनेची साकोरी तुका म्हणे वर्म भजनेची साकोरी तुका म्हणे वर्म भजनेची साकोरी
Bye.
विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, नीनानी वहावा भार माथा, साधन संकट सर्वा लागी क्षीण, वावा लागे क्षीण अहम भाव, भाव तो कठीण वज्र हे भेदावे, भाव तो कठीण वज्र हे भेदावे, परीन छेदवे माया जाल, साधन संकट सर्वा लागे क्षीण, व्हावा लागे क्षीण अहम भाव, तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, निरासी तो पडे ओस दिशा, साधन संकट सर्वा लागी क्षीण, व्हावा लागे क्षीण अहम भाव, तो बार प्रस्तुत हा सेवे सांगितला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी वैष्णवाचं असाधारण लक्षण सांगितलेलं. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीच चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सवाचा कीर्तनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हा या सुतार कुटुंबियांच्या देवीच्या त्रैवार्षिक महोत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक दैवत आहेत पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची जी देवता आहे ती कुलदेवता आहे. कुलदेवतेची जर प्रसन्नता नसेल तर आपण व्यावहारिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही. म्हणून आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण हल्ली लोकांना ज्या रूढी आहेत ज्या परंपरा आहेत त्या मोडण्यामध्ये फार त्यांना स्वतःचं कर्तृत्व पुरुषार्थ वाटतं. पण तुम्ही रूढी मोडा परंपरा मोडा पण रूढी किंवा परंपरा मोडण्याच्या पूर्वी त्या रूढीच्या मागे परंपरेच्या मागे काय तत्व आहे ते जाणून घ्या. त्या रूढीच्या मागच्या परंपरेच्या मागचं तत्व न जाणता ती रूढी मोडणं ती परंपरा मोडणं हे अत्यंत चूक आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीवरती टीका करा ज्ञानेश्वरी चूक आहे म्हणा पण पहिल्यांदा ज्ञानेश्वरीला चूक म्हणण्याकरता ज्ञानेश्वरी वाचा तरी. वाचायची कादंबरी आणि टीका करायची ज्ञानेश्वरीवर असं चालणार. म्हणून आपल्या ज्या परंपरा आहेत आपल्या ज्या रूढी आहेत त्याच्या मागचं तत्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते तत्व समजून मग त्याप्रमाणे आचरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं. आणि या सुतार कुटुंबियांनी त्यांची जी कुलदेवता आहे तिचा जो कुलाचार आहे त्रैवार्षिक जो महोत्सव आहे त्याच्या निमित्ताने अशी ही कीर्तनाची सभा आहे. आणि आमच्या सुतार महाराजांनी मला आमच्या चिदंबर येणार होता खरं तर
पण काही कारणामुळे मला यावं लागलं. तर आजची ही सेवा या निमित्तानं आलेली. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वैष्णव कोणाला म्हणायचं याचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी या भंगामध्ये सांगितलेला आहे. मानवी जीवनामध्ये किंवा व्यवहारात किंवा परमार्थात सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असेल तर व्यवहारामध्ये वागताना किंवा परमार्थामध्ये आचरण करत असताना वर्म जाणून घेऊन त्या गोष्टीचं आचरण केलं. व्यवहार असो किंवा परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये वर्म न जाणता जर आपण त्या गोष्टीचं आचरण करू तर त्यापासून आपल्याला जे अपेक्षित फळ आहे त्या अपेक्षित फळाची कदापि प्राप्ती होऊ शकणार नाही. व्यवहारामध्ये पण वर्म आहे, प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे. चोरी करायची म्हटली तरी वर्म आहे, एखाद्याला मारायचं म्हटलं तरी वर्म. चोरी करायचं काय वर्म आहे कोणाला माहिती आहे का? तुम्ही चोरी करता असं मला काही म्हणायचं नाही, पण चोरीतलं वर्म काय सांगतो. माणसाने कोणत्या गोष्टीची तुम्ही हिचा उपयोग कोणी करू नका. उपयोग केल्यानंतर जर पुढे काही भोग भोगावे लागले तर माझ्याकडे येऊ नका. तर चोरीचा वर्म काय आहे तर चोरी कोणत्या गोष्टीची करायची ज्या गोष्टीकडे त्या समोरच्या माणसाचं लक्ष नाही अशाच गोष्टीची चोरी करतात. एक बाप त्याच्या मुलाला चोरी करायला शिकवत होता की बाबा चोरी कर चोरी कर आणि त्यांनी हे तत्व त्याला सांगितलं. काय सांगितलं? ज्या गोष्टीची चोरी करायची आहे त्या गोष्टीकडे त्या मालकाचं लक्ष असता कामा नये. त्या मालकाचं लक्ष जर त्या गोष्टीकडे असेल तर आपल्याला ती चोरी करता येणार. मग त्याला सांगितलं की मी तुला सांगितलं हे तत्व कळलं का तुला? आता असं कर की आजच्या दिवसामध्ये माझं पाकिट तू चोरून दाखव. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मुलाला बोलवलं, त्याला विचारलं काय रे बाबा तुला मी एवढं ट्रेनिंग दिलं, एवढं सगळं तत्व मी तुला सांगितलं, पण एवढी सगळी तत्व सांगून सुद्धा तुला मी काल काय सांगितलं होतं, काय चोरायला सांगितलं होतं? पाकिट चोरायला सांगितलं होतं, पण तू काही चोरलं नाही. तो म्हणला बाबा तुम्ही सांगितलेल्या तत्वाचाच मी उपयोग केला आणि मी तुमचं पाकिट चोरलं नाही, मी तुमचं घड्याळ चोरलं. का घड्याळ चोरलं? तुम्ही मला पाकिट चोरायला सांगितलं असल्यामुळे तुमचं लक्ष कशाकडे होतं? पाकिटाकडे होतं, घड्याळाकडे तुमचं लक्ष नव्हतं. म्हणजे चोरी करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा वर्म आहे. पूर्वमीमांसेमध्ये धर्मशास्त्राच्या सिद्धांतामध्ये सुद्धा काय वर्म आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे त्याचे कळले तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत.
कर्माचं वर्म काय, पूर्वमीमांसेचं वर्म काय, तर महाराज सांगतात की कर्मजन्य धर्म आणि तज्जन्य जे सुख आहे हे कसं आहे, नाशवंत आहे. जे जे कर्मजन्य असतं ते कसं असतं, नाशवंत. यत् कृतकम तत् अनित्यम. मग आपल्याला मिळणारं जे सुख दुःख हे कसं आहे, नाशवंत आहे. का नाशवंत आहे, तर सुख दुःख हे कर्मजन्य. म्हणजे प्रत्येका गोष्टीमधलं वर्म आपण जाणून घेतलं पाहिजे आणि वर्म जाणून मगच त्याच्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्वतःला वैष्णव म्हणून घेतो, वारकरी कोण आहे, वैष्णव आहे. मग आपण वारकरी आहोत, आपण वैष्णव आहोत, आपण स्वतःला वैष्णव म्हणून घेतो. मग आपण स्वतःला जर वैष्णव म्हणून घेत असू तर त्या वैष्णवतेच्या मागचं वर्म काय. वैष्णव साधारणपणे कोणाला म्हटलं जातं, काय महाराज, कीर्तन म्हणजे मी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं असं नाही. कीर्तन म्हणजे काय, श्रोता आणि वक्ता यांच्यामधला संवाद आहे. वैष्णव शब्द ऐकलाय का नाही तुम्ही कधी, तुम्ही ऐकलाय का कधी, कोणाला म्हणायचं वैष्णव, कोणाला म्हणायचं महाराज. साधारणपणे वैष्णव म्हणजे विष्णू भक्ताला वैष्णव म्हटलं जातं. वैष्णव कोणाला म्हणायचं तर विष्णू भक्ताला. विष्णू भक्त कोण असतो, जो उभा गंध लावतो तो कोण आहे, वैष्णव आहे. सारवताना सुद्धा जो उभं सारवतो त्याचं नाव वैष्णव. पण हे वैष्णवाचं बहिरंग लक्षण झालं. खरा वैष्णव कोणाला म्हणायचं, वैष्णवाचं अंतरंग लक्षण नेमकं काय, त्याचा विचार जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. विष्णू जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर सांगतात. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, येरानी वहावा भार माथा. वैष्णव कोणाला म्हणायचं की ज्याला हे सर्व विष्णुमय आहे असं ठाऊक आहे, त्याचं नाव आहे वैष्णव. ह्याच्यामध्ये फार सूक्ष्म विचार आहे. पहिला विचार आहे विष्णुमय म्हणजे काय. तर विष्णुमय या शब्दाचा विचार करताना त्याच्या व्युत्पत्तीचा विचार करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अभंगाचं चिंतन करताना त्या अभंगाच्या मध्ये असलेलं जे तत्व आहे त्याचा विचार करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच त्या अभंगामध्ये जे शब्द आहेत त्या प्रत्येका शब्दाचा सखोल विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
आता विष्णुमय हा शब्द आहे, तर विष्णुमय या शब्दाचा विचार करत असताना ज्याला संस्कृत व्याकरणाचं सखोल ज्ञान आहे असाच माणूस त्या विष्णुमय शब्दाचा विचार करू शकतो. तर आता विष्णुमय म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक आहे विष्णू आणि या विष्णू शब्दाला मयट असा प्रत्यय झालेला आहे. तर विष्णू म्हणजे काय, तर विष्णू या शब्दाचा अर्थ व्यापनात विष्णू, जो व्यापक आहे त्याचं नाव आहे विष्णू. आणि जो व्यापक आहे त्याला विष्णू असं म्हणतात. आणि दुसरा भाग काय, मयट. तर मयट प्रत्ययाचे तीन अर्थ आहेत. पहिला मयट प्रत्ययाचा अर्थ आहे त्याचं प्राचुर्य. दुसरा मयट प्रत्ययाचा अर्थ आहे त्याचा विकार. आणि तिसरा मयट प्रत्ययाचा अर्थ आहे स्वरूप. तर हे संपूर्ण जग विष्णुमय आहे. तर पहिला अर्थ काय सांगितला, त्याचं प्राचुर्य. तर प्राचुर्य म्हणजे काय, आपण म्हणतो की आजचं जेवण हे लवणमय झालेलं आहे. लवण म्हणजे मीठ. तर लवणमय झालंय म्हणजे काय, की आजच्या जेवणामध्ये मिठाचं प्राचुर्य. दुसरा मयट प्रत्ययाचा अर्थ काय, विकार. घट म्हणजे मडकं ते मृण्मय आहे, म्हणजे काय, घट हा मातीचा विकार आहे. आणि तिसरा अर्थ आहे स्वरूप. तर या ठिकाणी विष्णुमय या शब्दाचा अर्थ हे संपूर्ण जग विष्णू स्वरूप. म्हणून विष्णुमय म्हणजे हे सर्व जगत विष्णू स्वरूप आहे असं ज्याला ठाऊक आहे. ठाऊक आहे म्हणजे काय, माहिती आहे असा त्याचा अर्थ. हे संपूर्ण जगत विष्णू स्वरूप आहे असा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. म्हणून विष्णू स्वरूप हे जग हे विष्णू स्वरूप आहे असा ज्याचा अनुभव आहे त्याचं नाव आहे वैष्णव. आणि असा अनुभव नसताना जो पारमार्थिक खटाटोपी करतो त्याचं काय आहे, तर महाराज सांगतात, येरानी वाहावा भार माथा. म्हणजे जगाची विष्णू स्वरूपता न अनुभवता किती कीर्तन करतो, किती प्रवचन करतो, किती शिष्य संप्रदाय, किती मठ बांधले, याची किंमत शून्य. जर जगाची विष्णू स्वरूपता न अनुभवता या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचं फळ काही मिळणार नाही. ज्याप्रमाणे एक गर्दभ म्हणजे गाढव नावाचा प्राणी, त्या गाढवाच्या पाठीवर काय ठेवलं जातं, ओझ्यामध्ये काय ठेवलं जातं, कधी वाळू ठेवा, मग उद्या सोनं ठेवा. पण त्याच्या पाठीवरती वाळू ठेवा किंवा सोनं ठेवा, त्याला काय मिळणार आहे, फक्त उकिरड्यावर खायला मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही मिळणार नाही. त्याप्रमाणे जो माणूस या जगताची विष्णू स्वरूपता न अनुभवता परमार्थामध्ये कितीही खटाटोप करेल तर त्या खटाटोपामुळे त्याला काय होणार आहे, फक्त भारवाहिता सोसावी लागणार आहे. परमार्थाचं जे खरं फळ आहे ते मिळणार नाही. मग परमार्थाचं खरं फळ मिळालं पाहिजे. आणि खरं फळ मिळण्याकरता काय कळलं पाहिजे, काय कळलं पाहिजे महाराज, जगताची विष्णू स्वरूपता आपल्याला अनुभवाला आली पाहिजे. म्हणजे जगताची जी विष्णू स्वरूपता आहे
तिचा जो अनुभव घ्यायचा आहे तो अनुभव घेणं हे सोपं आहे का? तर त्या जगताच्या विष्णू स्वरूपतेचा अनुभव घेणं हे अत्यंत कठीण आहे. त्याची कठीणता, त्याची अवघडता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. वैष्णवतेचं वर्म कशात आहे? जगताची विष्णू स्वरूपता अनुभवण्यामध्ये. मग या जगताची विष्णू स्वरूपता अनुभवण्याकरता काहीतरी साधनांचा अवलंब करणे हे क्रमप्राप्त. मग ज्या साधनांचा आपल्याला अवलंब करावा लागतो कशा करता? जगताची विष्णू स्वरूपता अनुभवण्याकरता ज्या साधनांचा आपल्याला अवलंब करावा लागतो ती साधना कशी आहे? तर महाराज सांगतात साधन सर्वा लागीशीन. ही जी साधन आहेत कोणती? जगताची विष्णू स्वरूपता अनुभवण्याकरता ज्या साधनांचं अनुष्ठान करायचं आहे ती साधनं
सर्वांना दमवणारी आहे, थकवणारी आहे, शिणवणारी. ठीक आहे, साधन अवघड असतील तर आम्ही त्या साधनांचं आचरण करू, पण साधनही अवघड आहे आणि साधनांचं अनुष्ठान करताना येणारी संकटही आहेत आणि ती संकटही कशी आहेत, अवघड आहे. समजा रस्ता चढणीचा आहे, ठीक आहे, पण चढणीच्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर तर नसला पाहिजे ना. रस्ता चढणीचा पण आहे आणि त्या चढणीच्या रस्त्यामध्ये काय आहे, अडथळे पण भरपूर. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, साधन सर्वा लागी शीण, संकट सर्वा लागी शीण. ही साधनं सर्वांना थकवणारी आहे, सर्वांना आचरण करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता अत्यंत अवघड आहे. कोणी म्हणे वैष्णव होण्याकरताची जी साधन आहे ती अत्यंत सोपी आहे. आता तुम्ही कीर्तनाला आला तर कीर्तनाला कोण येतं, जे वारकरी आहेत ते येतात, जे वैष्णव आहेत ते येतात. तो वैष्णव होण्याचं साधन काय आहे, कीर्तन ऐकणं किंवा कीर्तन करणं. पण कीर्तन कसं केलं पाहिजे, निरपेक्षपणे केलं पाहिजे. निरपेक्षपणे कीर्तन करणं किंवा कीर्तन ऐकणं हे काय आहे, वैष्णवता प्राप्त होण्याचं एक साधन. मग कीर्तन ऐकणं सोपं आहे का अवघड आहे, काय महाराज, काय तुम्ही आला सोपं आहे का अवघड आहे कीर्तन ऐकणं? सोपं आहे. घरात आले इथे बसले, काय अवघड काय त्याच्यामध्ये, कीर्तन करणं सोपं आहे. मग हे याच्यामध्ये कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन ऐकणं सोपं आहे, भजन करणं सोपं आहे, वारीला जाणं सोपं आहे. मग एवढी सगळी साधनं सोपी असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, साधन सर्वा लागी शीण. साधनं बघायला गेलं तर परमार्थाची कशी आहेत, सोपी आहेत, पण तुकोबाराय काय सांगतात, अवघड आहे. मग अवघड आहेत का सोपी आहेत? ही जी आपण साधनं बघितली ना, ती साधनं बहिरंग साधन आहे. जी अंतरंग साधनं आहेत, ही अंतरंग साधनं अत्यंत अवघड आहे. परमार्थामधलं एक महत्वाचं साधन, बरीच साधन आहे, त्या सर्व साधनांचा विचार करण्याकरता आपल्याला तेवढी वेळ नाही, पण एकच साधन, त्या एका साधनामध्ये काय अवघडपणा आहे त्याचा आपण थोडक्यामध्ये विचार करू. तर परमार्थातलं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे वैराग. मौली ज्ञानोबाराय सांगतात, वीतरागिते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आघविया भूमिका सवे चाले. परमार्थ पथामध्ये शेवटपर्यंत साह्य करणारा खरा मित्र कोण असेल तर ते आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय महाराज सांगा? शाबास, सुंदर. इहलोकापासून तो थेट ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला जे जे अनुकूल वाटतं पण जे परमार्थाला प्रतिकूल असतं त्या सगळ्यांचा परित्याग करणं म्हणजे काय, वैराग्य. थोडक्यात वैराग्य म्हणजे काय, त्याग. मग हे त्याग करणं किंवा वैराग्य हे सोपं आहे का? तर मौलिक ज्ञानोबाराय त्या वैराग्याच्या काठिण्याबद्दल फार सुंदर सांगतात. दोन उदाहरणं माऊली देत आहे. पहिलं उदाहरण माऊली देत आहे, वैराग्याचं काठिण्य सांगताना
मौली ज्ञानोबाराय उदाहरण देऊन सांगतात. मौली ज्ञानोबाराय सांगताय पै माये पुढोरी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटते मीना. पुढे वैराग्याविषयी सांगताना मौली सांगताय तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडितात घोर युगांतू होतसे वीर विराग साहती. वैराग्य किती कठीण आहे त्याच्याकरता मौली पहिलं उदाहरण सांगताय. माये पुढोनी बालक आई आहे. आईला मुलगा कसा आहे एकुलता एक आहे आणि एकुलत्या एका मुलाला ज्या वेळेला तो सर्व भक्षक काल यमराज घेऊन जातो त्यावेळेला त्या मातेला होणार दुःख त्या दुःखाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. खरं तर कोणालाही ते दुःख त्या वाट्याला येऊ नये पण यदा कदाचित त्या कर्म बलानं प्रारब्ध बलानं जर ते दुःख वाट्याला आलं म्हणजे एकुलत्या एक मुलाला आई पुढून जेव्हा काळ घेऊन जातो यमराज घेऊन जातो त्याप्रमाणे होतं दुःख. कधी पुढे आपण विचार करा. दुसरं उदाहरण सांगताय होय का उदक तुटते विना. माऊलींचं एक वैशिष्ट्य माऊली सिद्धांताचं कथन करताना फक्त एकच दृष्टांत देऊन सांगत नाही एकाच्या पुढे दुसरा दृष्टांत देतात. का दृष्टांत देतात त्यांना पानं भरवायची होती म्हणून नाही. त्या प्रथम दृष्टांतामध्ये काहीतरी न्यूनता असते काहीतरी कमीपणा असतो आणि पहिल्या दृष्टांतामधली न्यूनता दूर करण्याकरता मौली दुसरा दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत काय दिलाय एकुलत एक मूल ज्याप्रमाणे आईच्या समोरून घेऊन गेल्यानंतर त्या आईला होणार दुःख त्याचप्रमाणे वैराग्यामध्ये सुद्धा दुःख आहे. या पहिल्या दृष्टांतामध्ये थोडासा उणीपणा आहे. जेव्हा ते एकुलते एक बालक यमराज त्या मातेकडून घेऊन जातो तेव्हा आई जगते का मरते. आई जगते. दुःख होतं पण एवढंही दुःख होत नाही की ती मरेल एवढंही दुःख होत नव्हतं पण त्या दुःखाला काही मर्यादा. मग त्याच्या पुढे जाऊन सांगताय होय का उदक तुटते मीना. मासा आहे आणि माशाला जेव्हा पाण्यामधलं बाहेर काढलं जातं तेव्हा त्या माशाला होणारं दुःख किती दुःख आहे तो मासा जगूच शकत नाही. त्याप्रमाणे वैराग्यामध्ये दुःख आहे. काय दुःख आहे कैसे विषयाचे घर. आपल्याला त्या पंच विषयांचं सेवन करायला फार आवडतं. म्हणजे आपल्या इंद्रियांचं घर काय आहे तर हे पंच विषय म्हणजे आपल्या इंद्रियाचं घर आहे. आणि त्या पंच इंद्रियांना पंच विषय रूपी घर सोडताना किती त्रास होतो तर ज्याप्रमाणे माशाला पाणी सोडताना जेवढा त्रास होतो तेवढाच किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त त्रास या विषयांचा परित्याग करताना इंद्रियांना होतो. म्हणजे किती अवघड आहे. तुकोबाराय फार स्पष्ट सांगतात. ज्ञानोबारायांची भाषा थोडीशी सौम्य आहे पण तुकोबारायांची भाषा मात्र कडक आहे. तुकोबाराय काय सांगतात बोल बोलता वाटे Oh
बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे, यो हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. तुकोबाराय सांगतात, कोणी म्हणेल की माझ्याकडे वैराग्य, बाबा रे वैराग्य संपन्नतेविषयी बोलणं हे अत्यंत सोपं आहे, पण पुढे फार स्पष्ट सांगतायत, करणी करता तीर कापे. अर्थ समजला उत्तम, न समजता त्याच्याहून उत्तम. म्हणून वैराग्य हे अत्यंत कठीण आहे आणि वैराग्यासारख्या साधनांचं अनुष्ठान करणं हे माणसाला कसं आहे, शीण आणणार. साधन सर्वा लागी शीण. पुढे काय आहे, संकट आहे. हे साधनामध्येही काठिण्य आहे आणि साधनांच्या काठिण्याबरोबर संकटही आहे. आता पाऊस आला, लाईट पण गेली, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये साधनांचं अनुष्ठान करताना काठिण्यही आहे आणि त्यामध्ये संकटही आहे. तर संकट म्हणजे काय, तर संकटाविषयी शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रतिबंध आहे. कशामध्ये, परमार्थाचं साधनेचं अनुष्ठान करताना प्रतिबंध आहे. कोणाला या प्रतिबंधांच्या विषयी सूक्ष्म चिंतन करायचं असेल तर तीर्थरूप गुरुवरे महाराजांनी एक लेख लिहिला आहे. त्या लेखाचं नाव आहे अडचणीच फार. म्हणजे प्रतिबंध खूप आहे. तर या परमार्थामध्ये साधनामध्ये काठिण्यही आहे आणि साधनांच्या काठिण्याबरोबर प्रतिबंधही आहे. त्या प्रतिबंधाचा विचार पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी फार सूक्ष्म रीतीने केलेला आहे. तर हे प्रतिबंध प्राधान्याने 3 प्रकारचे सांगितलेले आहे. एक आहे वर्तमान प्रतिबंध, दुसरा आहे भूत प्रतिबंध आणि तिसरा आहे भावी प्रतिबंध. तर वर्तमान प्रतिबंध म्हणजे काय, कुतर्क, बुद्धिमांद्य, विपर्यय, दुराग्रह या सगळ्यांना मिळून वर्तमान प्रतिबंध मिळतो. साधनांचं अनुष्ठान करत असताना पहिल्यांदा तत्वज्ञान समजून घेता आलं पाहिजे. आपल्याला ऊर्ध्व मूल मध शाख एक श्लोक शुद्ध म्हणता येत नाही, तर तत्वज्ञानाचा विचार समजून घेणं तर पुढची गोष्ट आहे. आणि मग तत्वज्ञानाचा विचार समजून घ्यायचा असेल तर बुद्धी कुशाग्र. पण गंमत काय घडते माहिती का, परमार्थामध्ये कोण प्रवृत्त होतं, हुशार माणसं प्रवृत्त होतात का निरुद्ध लोक प्रवृत्त होतात? काय महाराज, काय मत आहे तुमचं? म्हणजे परमार्थात प्रवृत्त झालेले सगळे निर्बुद्ध आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. आमच्याकडे आश्रमामध्ये मुलं आणून सोडतात, त्यांना विचारतो की बाबा रे तू कशा करता तुझ्या मुलाला इथे आणून सोडतो? तो म्हणाला मी त्याला शाळेत घातलं, पण शाळेत पण काय त्याने अभ्यास केला. तो म्हटलं त्याला नोकरीला लावावं, नोकरीला लावतो पण नोकरीला पण जायला तयार नाही. गेला 4 दिवस तुम्ही घरीच बसून राहिला. जाऊ द्या, अभ्यासही करत नाही, नोकरीही करत नाही, मग काहीतरी धंदा टाकून द्यावा. तो धंदा टाकून दिला तर तो चौपट करून दिला. म्हणजे तो शाळेत चालला नाही, जो नोकरीला चालला नाही, जो धंद्यात चालला नाही, तो इकडे अध्यात्मात तरी चालतो का हे आपण बघून म्हणून त्याला आम्ही आणून सोडतो. तात्पर्य काय की साधारणपणे बुद्धिमंद लोक या ठिकाणी प्रवृत्त होतात, परंतु परमार्थ करणं हे बुद्धिमंद असणाऱ्याचं काम नाही. दुराग्रह, विपर्यय, कुतर्क बराच त्याचा विचार सांगण्यासारखा. म्हणून या सर्व जी लक्षणं आहेत त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या काय, वर्तमान प्रतिबंध. दुसरा प्रतिबंध आहे भूत प्रतिबंध. भूत प्रतिबंध म्हणजे काय की आपण आपल्या पूर्व आयुष्यामध्ये जे केलेलं कर्म असतं तर ते केलेलं कर्म आपल्याला परमार्थाच्या वाटचालीमध्ये प्रतिबंध करतं. परमार्थाला कोरी पाटी पाहिजे. काय पाहिजे? परमार्थाला कोरी पाटी पाहिजे. जी पाटीवरती फार गिरगिटलेली पाटी आहे ती परमार्थामध्ये काही उपयोग नाही. कोणत्याही विद्येच्या क्षेत्रात कोरी पाटी पाहिजे. आता तुम्ही मृदंग शिकवला का कोणाला? शिकवा. मृदंग शिकवताना तो 4 ठिकाणी शिकून आला असा विद्यार्थी बरा आहे का नवा विद्यार्थी बरा आहे? नवा विद्यार्थी पाहिजे. का नवा विद्यार्थी पाहिजे? ती कोरी पाटी आहे. जुन्या विद्यार्थ्याला शिकवताना पूर्वीचे झालेले संस्कार काढता काढता जीव जातो आणि ते संस्कार कधी गेल्यानंतर मग नवीन शिकावं लागतं. त्याप्रमाणे परमार्थामध्ये आपण जेव्हा प्रवृत्त होतो
परमार्थाच्या साधनांचा जेव्हा आपण अनुष्ठान करतो तेव्हा अनुष्ठान करताना आपल्या पूर्व आयुष्यामध्ये आपण जे केलेलं कर्म त्याचा प्रतिबंध होतो. पंचदशीतच विद्यारण्य स्वामी सांगतात ही गोष्ट आहे. एक विद्यार्थी गुरूंकडे शिकायला जातो आणि गुरूंकडे शिकायला गेल्यानंतर आपल्या पाठामध्ये ब्रह्मशब्द रोज एकदा तरी येतो का नाही महाराज? मग ब्रह्मशब्द आला की तो विद्यार्थी हसायला लागायचा. ब्रह्मशब्दामध्ये हसण्यासारखं काही आहे का? आहे का नाही? नाही. ब्रह्मशब्दात हसण्यासारखं विनोद वगैरे काहीच नाही. पण त्या विद्यार्थ्यासमोर ब्रह्मशब्द उच्चारला की तो विद्यार्थी हसायला लागायचा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. शेवटी 4थ्या दिवशी गुरुजींनी कंटाळून त्या विद्यार्थ्याला विचारलं, काय रे बाबा, मी ब्रह्मशब्द म्हणतो तेव्हा तू हसतोस का? तो म्हणला, गुरुजी खरं सांगू का, तर तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी मी होतो म्हणजे गुराखी, आणि गुराख्याचं काम काय तर मी म्हशी सांभाळायचो. तर तुम्ही ब्रह्म म्हटला की माझी म्हैस माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणजे ब्रह्ममधला मोह वेगळा आहे आणि म्हशीमधला मोह वेगळा आहे. पण तुम्ही ब्रह्म शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर काय येतं? माझी म्हैस माझ्या डोळ्यासमोर ते, म्हणून मला हसायला. सांगण्याचं तात्पर्य एवढं की परमार्थामधल्या साधनांचं अनुष्ठान करत असताना पूर्वी केलेले जे कर्म आहे, पूर्वीचे जे झालेले संस्कार आहेत, ते त्या ब्रह्मचिंतनाला अडथळा निर्माण करतात. त्याचं नाव काय आहे? भूत प्रतिबंध. आणि तिसरा आहे भावी प्रतिबंध. भावी प्रतिबंधाचा विचार 2 प्रकाराने सांगितला. अनेक मुलं परमार्थामध्ये प्रवृत्त होतात, पण परमार्थामध्ये तुम्हाला सांगितलं की कीर्तन करणं हे परमार्थ आहे. पण कोणतं कीर्तन? सांगा ना, विसर. कोणतं कीर्तन? निरपेक्षपणे केलेलं कीर्तन. कीर्तन हा परमार्थ आहे, पण कोणतं कीर्तन? निरपेक्षपणे केलेलं कीर्तन. आम्ही आश्रमात आल्यानंतर त्या मुलांना सांगतो, बाबा तुला अभ्यास करायचा, अभ्यास करून पूर्ण झाल्यानंतर तुला कीर्तन प्रवचन करावीच वाटली ते कर, पण कीर्तन करताना तू कसं केलं पाहिजे? निरपेक्षपणे कीर्तन केलं पाहिजे. आता सगळं अवघड गणित झालंय. कीर्तनानंतर होणारी भांडणं हा एक संशोधनाचा विषय, त्याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही. असो, आपण त्यांना सांगतो किंवा गुरुही त्याला सांगतात की बाबा रे, हा परमार्थ तू निरपेक्षपणे करायचा. आणि हे जेव्हा त्याला सांगितलं जातं तेव्हा त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. काय प्रश्न निर्माण होतो? आपण परमार्थ करतो, परमार्थाच्या व्यतिरिक्त आपण आता काहीही करणार नाही, आणि परमार्थाचा तर पैसा घ्यायचा नाही, मग आपली उपजीविका चालणार. अशा प्रकारचा मनामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो साधक जो साधनामध्ये प्रवृत्त झालेला आहे तो त्याच्या साधनेपासून च्युत होतो. म्हणून गुरुवर महाराज नेहमी सांगतात की आपल्या उदरभरणाचं साधन हे भिन्न पाहिजे आणि परमार्थ हा परमार्था करताच केला पाहिजे. थोडस स्पष्ट शब्दात सांगू का? परमार्थ हा पोट भरलेल्या माणसाने केला पाहिजे. म्हणजे ज्याची पोट भरायची, उपजीविका चालवण्याची काही सोय आहे अशाच माणसाने परमार्थ केला पाहिजे. आणि ज्याची उपजीविका चालवण्याची सोय नाही असा माणूस जर परमार्थ करेल तर काय होईल? परमार्थाचा तो उपजीविकेकरता उपयोग करेल. म्हणून परमार्थामध्ये जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक सहज प्रश्न येतो की माझं भावी आयुष्य चालणार कसं? आणि भावी आयुष्य चालणार कसं? पहिल्यांदा काय पैसा मिळणार नाही, पैसा नाही की लग्न नाही, लग्न नाही की सगळं पुढचं सगळं डोलारा खाली पडून जाणार आहे. म्हणून भावी जी येणारी संकट, भावीचे जीवन, त्याच्या संबंधाने मनामध्ये येणारा ज्या शंका, त्या शंकांमुळे जेव्हा तो परमार्थामधनं परावृत्त होतो तेव्हा त्या प्रतिबंधाचं नाव काय आहे? भावी प्रतिबंध. आणि दुसरा भावी प्रतिबंधाचा भाव असा की साधारणपणे असा नियम आहे की याची देही, याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. पण काही काही वेळेला पूर्वजन्मीचं जे प्रारब्ध, ते प्रारब्ध 2 ते 3, 4 अनेक जन्माचं असतं. म्हणजे या जन्मामध्ये ज्ञान जरी झालं तरी त्या प्रबल अशा प्रारब्धामुळे अजून काही जे जन्म घ्यावे लागतात
त्याचं नाव आहे भावी प्रतिबंध. म्हणून साधन संकट सर्वा लागी शीन, ही साधन ही शीन निर्माण करणारी आहे, ही संकट ही शीन निर्माण करणारी आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शीन निर्माण करणारा कोण आहे? व्हावा लागे क्षीण अहंभाव, व्हावा लागे क्षीण साधनापैकी एक साधन आहे व्हावा लागे क्षीण अहंभाव. तर अहंभाव या शब्दाचा अर्थ आहे अहंकार. त्याचा आपण पुढच्या चरणाचा विचार करताना सविस्तर विचार करणार आहोत, त्यामुळे जास्त विस्तार प्रसंग. तर परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर ती महत्वाची गोष्ट व्हावा लागे क्षीण अहंभाव. त्या अहंकाराला क्षीण करणं, क्षीण करणं म्हणजे कमी करणं असं अजिबात अर्थ नाही. क्षीण करणं म्हणजे अहंकाराला संपवणं, आणि अहंकाराला संपवणं हे अत्यंत अवघड आहे. किंबहुना ज्याचा अहंकार संपला त्याच्याविषयी जगद्गुरु तुकोबाऱ्या काय सांगतात? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे अहंकाराची निवृत्ती झाल्याबरोबर माणूस हा देव झालेलाच आहे. फक्त काय करायचंय? अहंकाराला निवृत्त करायचं. काम काय आहे? फक्त अहंकार निवृत्त करायचंय. म्हणजे सोपं आहे का अवघड आहे? बोलायला सोपं आहे पण करायला अत्यंत अवघड आहे. आणि हा अहंकार म्हणजे नेमका काय त्याचाही विचार करणं महत्वाचं आहे. अभंगाचा भावार्थ झालाय असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये
राहिलेल्या 2 चरणांचा थोडक्यामध्ये विचार करून ही सेवा आपण पूर्ण करू. ज्याला देवाने 2 हात दिले आणि 1 तोंड दिले अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचं. आणि ज्याला हातही नाहीये आणि ज्याला तोंडही नाहीये त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. शेवटी व्हावा लागे क्षीण अहंभाव. अहंकाराला माणसाने क्षीण केलं पाहिजे, पण अहंकाराला क्षीण करणं हे अत्यंत कठीण. महाराज तुमच्याकडे अहंकार आहे का नाही? हो का नाही? मला तर तुम्ही खूप विनम्र वाटतं. आहेत का? तुमचं म्हणणं काय आहे? महाराज विनम्र आहेत का अहंकारी आहेत? विनम्र आहे. मग तुम्ही आहात का विनम्र? अहंकार म्हणजे मी काही नाही, मी गरीब, अशा प्रकारच्या वृत्तीला अहंभाव म्हटलेलं नाही. अहंभाव म्हणजे काय? जो मी नाही त्याला मी समजणं याचं नाव अहंभाव. तुम्ही मी कशाला समजता? साधारण माणूस आपल्या स्थूल देहाला मी समजतो. त्याच्यापेक्षा थोडा शहाणा असेल तर सूक्ष्म देहाला मी समजतो. पण वस्तुस्थितीने आपण स्थूल देहही नाही आहोत आणि सूक्ष्म देहही नाही आहोत. मग जो सूक्ष्म देह मी नाहीये, जो स्थूल देह मी नाही, त्याला मी समजणं याचंच नाव काय? देहात्मत्व बुद्धी किंवा अहंभाव. हा अहंभाव हा निवृत्त केला पाहिजे. पण हा अहंभाव निवृत्त करणं अत्यंत कठीण आहे. त्याचं काठिण्य किती आहे ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात
अहंकाराला तोडणं हे किती अवघड आहे. त्याच्याकरता आपल्याला ज्ञात असलेल्या कठीण वस्तूशी त्या अहंकाराची तुलना करून सांग. जगामधल्या कठीण वस्तूंचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला ज्या वस्तू ज्ञात आहेत त्या ज्ञात वस्तूपैकी म्हणजे जी वस्तू आपण पाहिलेली आहे त्या आपण पाहिलेल्या वस्तूंमध्ये सगळ्यात कठीण कोणती वस्तू आहे? काय महाराज सांगा, कोणती वस्तू जगामध्ये आपल्याला ज्ञात असलेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात कठीण वस्तू कोणती? हे काय मी तुम्हाला ब्रह्ममाया विचारत नाहीये, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये. आता सगळे तुम्ही सुतार मंडळी आहात ना, तो सुतार काम कोणी करतं का नाही? कोण करत? हात वर करा. कोण करत? चोपदार करतात. पण काय कठीण काय? काच कशाने कापतात? आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्यात कठीण वस्तू काय? हिरा. हिरा हा सगळ्यात कठीण. पण पुराणादिक वाङ्मयामध्ये सगळ्यात काठिण्य सांगितलेलं आहे वज्राचं. त्या वज्राविषयी बऱ्याच कथा पुराणामध्ये आलेल्या आहेत. एक तो वृत्रासुर नावाचा असुर असतो आणि त्या वृत्रासुराचा वध करण्याकरता इंद्राला आयुध पाहिजे असतं. तर त्या दधीची ऋषीच्या अस्थीपासून जे अस्त्र बनवलेलं आहे त्याचं नाव आहे वज्र. त्याच्यामध्ये बऱ्याच कथा बागे जास्त विस्तार आपल्याला करायचं नाही. पण जगामध्ये सगळ्यात कठीण काय आहे? तर जगामध्ये सगळ्यात कठीण आहे वज्र. पण त्या वज्राचा एखाद्या वेळी आपल्याला छेद करता येईल पण अहंकाराचा छेद करता येणार नाही. का छेद करता येणार नाही? त्याचं महत्वाचं कारण आहे अहंकार आपल्या समोर नेहमी रूप बदलून येतो. 2 वर्षापूर्वी एक व्हायरस आला होता. काय नाव त्याचं? करोना. त्या करोनाला घालवण्याकरता वेळ काय गेला खूप. तो रूप बदलून आला. त्याला काय म्हणायचे लोक त्यावेळेला? व्हेरिएंट. हा व्हेरिएंट, तो व्हेरिएंट. म्हणजे तो करोना रूप बदलून येत असल्यामुळं त्याचा विनाश करणं हे अवघड झालं. त्याचप्रमाणे अहंकाराचा विनाश करणं हे फार सोपं आहे पण अवघड का होऊन बसलं? त्याचं महत्वाचं कारण अहंकार आपल्या समोर येताना प्रत्येक वेळेला रूप बदलून येतो. कधी आपल्या रूपाचा अभिमान, कधी रंगाचा अभिमान, कधी आपल्या कुळाचा अभिमान. अभिमान धरावा, आपल्या रूपाचा आपण अभिमान करावा का नाही? हो का नाही? काय महाराज, आपल्या रूपाचा आपल्याला अभिमान असावा का नाही? अभिमान कशाचा करावा? जे करण्यामध्ये आपलं काहीतरी कर्तृत्व आहे त्याचा अभिमान धरावा. तुमचं रूप आत्ता आहे तसं आहे त्याच्यामध्ये तुमचं काय कर्तृत्व? आपण जर सुंदर दिसत, मी तर नाहीये म्हणा, सुंदर तुम्ही सुंदर आहात तर तुम्ही सुंदर आहात त्याच्यामध्ये तुमचं काय कर्तृत्व आहे? तुमच्या आई बापांमध्ये जे आलं तेच तुमच्यात आलंय. म्हणजे सुंदर असण्यामध्ये आपलं काही कर्तृत्व नाहीये आणि सुंदर असण्यामध्ये आपलं काहीही कर्तृत्व नसताना आपण काय करतो? सुंदरपणाचा अभिमान. आणि कधी कधी तर एक गृहस्थ काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर एक नियम आहे. काय नियम आहे माहितीये का? काशीला गेल्यानंतर एक नियम आहे. कोणाला माहितीये का? जो माणूस काशीला जातो त्याला काशीमध्ये काहीतरी सोडून यावं लागतं. हे गृहस्थ गेले काशीला आणि काशीला काय सोडून आले? अभिमान सोडून आले. आणि काशीमध्ये अभिमान सोडून आल्यानंतर ते असं सांगायचे, काशीला जाऊन माझ्यासारखा अभिमान सोडणारा कोणी आहे का? म्हणजे काय झाला? अभिमान सोडण्याचा अभिमान. म्हणून अभिमान आपल्या समोर वेगवेगळी रूपडी धारण करून येत असल्यामुळे अभिमानाला नाश करणं, अभिमानाचा छेद करणं हे अत्यंत अवघड. भाव तो कठीण. भाव म्हणजे काय? अहंभाव. अहंभाव तो कठीण, वज्र हे छेदावे. पुढे जाऊन सांगताय, परीन छेदवे मायाजाल. मायाजाल या शब्दाचा अर्थ जादूगार जे काही गमत करतो त्यालाही मायाजाल म्हणतात. पण या ठिकाणी मायाजाल या शब्दाचा अर्थ माया कार्य.
अज्ञान कार्य, या अहंकाराचा आपण छेद का करू शकत नाही? तो माया कार्य आहे म्हणून. माया कार्य म्हणजे काय? तो अविद्या कार्य आहे. वस्तुस्थितीने अहंकार नाहीच, पण अहंकार नसताना सुद्धा तो अहंकार सत्य आहे असं आपण समजतो. आणि एकदा अहंकाराला सत्यता दिली की अहंकाराचा छेद करणं अवघड. वस्तुस्थितीने तर दोरीवरती साप भासला, तो दोरीवरती भासलेल्या सापाला निवृत्त करण्याकरता काय जादूगार आणायला लागतो? काय काय काठ्या आणायला लागतात? काय आणायला लागतात? फक्त दोरीचं ज्ञान व्हावं लागतं. काठी लाठी जादूगारानं काहीच होत नाही. त्याप्रमाणे अहंकाराचा जर नाश करायचा असेल तर अहंकाराचा नाश होत नाही. अहंकाराचा काय होतो? बाध होतो. आणि बाध कशाने होतो? अहंकाराचं खरं स्वरूप समजल्यानंतर. म्हणून परीन छेदवे माया जाल, म्हणून त्या अहंकाराचं खरं स्वरूप मौली ज्ञानोबाऱ्यांनी फार सुंदर सांगितलं. नवल अहंकाराची गोठी विशेषे नदगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे कंठी झोंबी नाना संकटी नाचवी. तो अहंकार अज्ञानी माणसाला ताप देत नाही. कोणाला ताप देतो? ज्ञानी माणसाला ताप देतो. आणि कसा ताप देतो? कंठी झोंबे म्हणजे काय सांगा बरं? कंठी झोंबणं म्हणजे आता तुम्ही उलपाट आहे बऱ्याच लोकांना. कंठी झोंबणं म्हणजे काय? कंठी झोंबणं हा मराठी शब्द आहे का हिब्रू शब्द आहे? कंठी झोंबणं म्हणजे काय? कंठी म्हणजे कॉलर आणि झोंबणं म्हणजे गचांडी पकडणे. कंठी झोंबे म्हणजे काय? तो जो अहंकार आहे तो ज्ञानी माणसाची गचांडी पकडून त्याला नाचवतो, असं त्या अहंकाराचं वर्णन. म्हणून अहंकाराचं खरं स्वरूप जर आपण जाणलं तर त्याला नाश करण्याची वेळ नाही. अहंकाराला अस्तित्वच नाहीये, पण अहंकाराला आपण अस्तित्व देत असल्यामुळे तो अहंकार आपल्याला ताप देणार. धावतो कठीण वज्र हे छेदावे, परीन छेदवे माया जाल. तो माया कार्य असलेला अहंकार त्याचा बाध करणं हे अत्यंत अवघड आहे. सगळं झालं. तुकोबाऱ्याने काय सांगितलं? विष्णुमय म्हणजे काय सांगितलं? वैष्णव कोणाला म्हणतात ते सांगितलं. वैष्णव होण्याचा मार्ग कसा आहे? सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे का अवघड आहे? अवघड आहे. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? अहंकाराचा नाश केला पाहिजे, अहंकाराचा बाध केला पाहिजे. हे सगळं तुम्ही सांगितलं, मग ह्याचा उपयोग काय आपल्याला? तुकोबाऱ्याने काय सांगितलं पाहिजे? खरं या वैष्णव होण्याचा मार्ग सांगितला पाहिजे. नुसतं अवघड आहे सांगून उपयोग नाहीये. एखादं गणित आपल्याला सोडवायला येतं आणि सोडवायला आल्यानंतर जर आपल्या गुरुजींनी सांगितलं की बाबा हे गणित खूप अवघड आहे, काय उपयोग आहे त्याचा? मग गुरुजींनी काय केलं पाहिजे? अवघड गणित सोडवून दाखवलं पाहिजे. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबार आहे, हा मार्ग अवघड आहे, हे करा ते करा, हे शक्य नाही, हे सगळं सांगितलं. पण आम्हाला तर वैष्णव व्हायचं आहे. मग वैष्णव होण्याकरता नेमकं वर्म काय? कोणत्या मार्गाने आम्हाला वैष्णवता प्राप्त होईल? तो उपाय जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. Oh
वैष्णव होण्यासाठीचं वर्म काय ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात. महाराज सांगतात तुका म्हणे वर्म भजनेची सापडे येरासी तो पडे ओस दिशा. महाराज सांगतात जर तुम्हाला अहंभावाचा वाध करायचा असेल, अहंकार जर संपवायचा असेल, अहंकार संपवून जर तुम्हाला देव व्हायचा असेल तर त्याचं वर्म काय भजनेची सापडे. ते वर्म म्हणजे भजन. भजन शब्दाचे अनेक अर्थ. पहिला भजन शब्दाचा अर्थ काय लावणी मृदुंग मृदुंग श्रुतिंटाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडे. बराच त्याचा विस्तार सांगण्यासारखा आहे. पण आपण जे आता करत आहोत ते काय भजन. म्हणून या भजनामध्ये त्या अहंकार निवृत्तीचं वर्म हा पहिला अर्थ झाला. दुसरा भजन या शब्दाचा अर्थ काय तर गरुड पुराणामध्ये फार सुंदर विवेचन. भज इत्येष वै धातुः सेवायां परिकीर्तिका. गरुड पुराणामध्ये सांगतात की भज हा जो धातू आहे तो भज सेवाया. भजन करणं म्हणजे सेवा करणं. आणि या भजन शब्दाचा खरा अर्थ काय सेवा करणं हा भजन शब्दाचा खरा. म्हणून अहंकाराची जर निवृत्ती करायची असेल तर अहंकार निवृत्ती करता काय मार्ग आहे भजन करणं. भजन म्हणजे काय सेवा करणं. कोणाची सेवा करणं हा हे महत्वाचा भाग. घरातल्या मुलाबाळांची पत्नीची आपण सेवा करतोच आहोत पण त्या सेवेनी अहंकाराची निवृत्ती होणार नाही. उलट त्या सेवेनी काय होईल अहंकार वाढणार आहे. अरे बाबा मी करतोय म्हणून हे सगळं चाललंय बाबा तू मेला तरी हे तसंच चालणार आहे. कोणी मरावा अशी इच्छा नाहीये पण ही वस्तूच. म्हणून सेवा कोणाची करायची तर सेवा करायची देवाची किंवा गुरुची. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची. ते ज्ञानाचा पुरठा तेच सेवा हा दारवंठा. म्हणजे काय सद्गुरूंची सेवा करणं अत्यंत महत्वाचं. आणि सद्गुरूंची जर आपण सेवा करू तर त्या सेवेचा परिणाम काय तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. म्हणून सद्गुरु सेवा ईश्वर सेवा ही अत्यंत महत्वाची. आणि ईश्वर सेवेने काय होतं अहंकाराची निवृत्ती होते. पण त्याच्यातच मगाशी मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं अहंकार निवृत्तीच्या साधनांचाही अहंकार होतो. सेवा कशा करता करायची अहंकार जाण्याकरता करायची. पण कित्येकदा सेवेचाच अहंकार निर्माण होतो. मला तुम्हाला नाही गरुडाचे पायी गरुडाचे पायी Yeah.
ज्या गरुडाच्या पायावरती संत डोकं ठेवतात त्या गरुडालाही सेवेचा काय झालेला अभिमान झालेला आहे. पाय लक्ष्मीचे हाती, पाद सेवन भक्तीमध्ये जिची सर्वश्रेष्ठता आहे तिला सुद्धा भक्तीचा सेवेचा अहंकार निर्माण झालेला आहे. म्हणून सेवा करताना भक्ती करताना त्या सेवेचा अहंकार निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली. म्हणून तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. हे जे वर्म आहे कशाचं वर्म? कशाचं? पैसे मिळवायचं? मग कशाचं वर्म? काय विषय काय चाललाय? हा, वैष्णव होण्याचं वर्म हे भजनामध्ये आहे. आणि भजन सोडून अहंकाराचा परित्याग करायचं सोडून जर बाकीचे उद्योग आपण करत बसू तर घेरासी तो पडे ओस दिशा. ओसाड कशाला म्हणतात? हा, ज्याच्या ठिकाणी पीक नाही म्हणजे निष्फल आहे. जर आपण हे वर्म सोडून सगळ्या गोष्टी जर केल्या तर ते केलेले प्रयत्न कसे निष्फल होऊन येरासी तो ओढे येरासी तो पडे ओस दिशा. आणि ही करण्याकरता जी साधन आहे, साधन संकट सर्वाला क्षीण व्हावा लागे क्षीण अहंभाव. अशा प्रकारे आपल्या अहंकाराची निवृत्ती भगवत सेवेने आणि संत सेवेने आपण करून घेतली पाहिजे. आणि संत सेवेने आणि भगवत सेवेने जर आपण त्या अभिमानाची निवृत्ती करू तर शेवटी परिणामतः काय विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे रामी व्हावा भार माता. खरी वैष्णवता आपल्याला प्राप्त होणार आहे. मौली ज्ञानोबारायांच्या चरणी ज्या देवीच्या मातेच्या त्रैवार्षिक महोत्सवाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या मातेच्या चरणी प्रार्थना करायची की आमचा अहंकार निवृत्त होऊन आम्हाला स्वतःचं यथार्थ ज्ञान होऊन आम्हाला खरी वैष्णवता प्राप्त व्हायची तिच्या आणि माऊलींच्या चरणी रुक्मिणी प्राणसंजीवन श्री विठ्ठलेशाच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेश ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय तीर्थरूप गुरुवर महाराज तीर्थरूप सौभाग्यवती आई साहेब यांच्या चरणी समर्पित करायची. या चिंतनामध्ये जे काही योग्य सुष्ठू आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे असुष्ठू चूक आहे ते माझ्या मनुष्य बुद्धीतलं आहे. आपण सर्व ज्ञाते निरक्षर विवेक संपन्न श्रोते आहात. आपल्याला वरुण राजाने सुद्धा साथ दिली. नाहीतर मला असं वाटलं होतं की आपल्याला 10-15 मिनिटातच कीर्तन आठवावं लागतं का काय. पण वरुण राजाने सुद्धा आपल्यावर कृपा केली आणि कृपा करून आपल्याला एक विषय पूर्ण मांडण्याची वरुण राजाने सुद्धा आपल्याला संधी दिलेली आहे. तर झालेली ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला ज्ञानेश्वर भजनेची सापडे तुका म्हणे भजनेची सापडे भजनेची सापडे
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा. I think it's dawned on me that you ain't coming back. I've lost my chance to see us find our way back. And in the end, amidst these trying times, I'll always try to find you. I'll lie to you.